दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहराच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार चालविणाऱ्या कुंटणखाण्यावर मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल 5 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे। शहरात मसाज पार्लरच्या आड वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते। या आदेशानुसार उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली। 21 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई नाका परिसरातील मॅट्रेझोन समोर असलेल्या आरम स्पा या मसाज सेंटरमध्ये बाहेरील राज्यातून आणलेल्या महिलांकडून देहव्यापार चालवला जात असल्याचं समोर आलं। छापा टाकून आरोपी महिला खुशबू परेश सुराना हिला ताब्यात घेण्यात आलाय। या ठिकाणी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यांमधील तसेच नाशिकमधील अशा एकूण 5 पीडित मुली सापडल्या। आरोपी महिलेनं मसाज पार्लरच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना देहव्यापारास भाग पाडले असल्याचं निष्पन्न झालंय। तिच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वीही तिच्या विरुद्ध पिटा आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत पीसीबी एमओबी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनोने, पोलीस हवालदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, निलिमा निकम, लीला सुकटे, वैशाली घरटे, पोलीस अंमलदार हर्षल बोरसे, दीपक पाटील यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे। नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक धंद्याचा मोठा पर्दाफाश करण्यात आलाय। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।